आज आपल्या लोहा शहरामध्ये नाही तर सर्व महाराष्ट्रभर शिवा संघटनेच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी हे आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे नेते बहुजनाचे कैवारी आमचे नेते प्राध्यापक मनोहर धोंडे सर या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे भावी खासदार शिवाजीराव काळगे साहेब लोहा तालुक्याचे माजी आमदार ईश्वरजी घोशीकर साहेब या ठिकाणी सर्व आमचे जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी अनिल मालगी साहेब संपर्क प्रमुख ताकपिडे साहेब प्रवक्ते शिवाजी शेट्टी पाटील आणि आमचे संजय गोगाळे सर आमचे शिवा संघटनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराव फुगे सर शंकरहाना पत्रे या ठिकाणी सर्व जिल्ह्यात मानलेले शिवा संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी माता भगिनी आमचे पालमून आलेले सूर्यकांतराव फळसकर आगापूरचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र विलासराव काफे सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व आमचे शिवा संघटनेचे पदाधिकारी मित्र मला आनंद आहे महात्मा बसवेश्वर यांची 893 जयंती आज आपल्या लोहा शहरामध्ये गुंतवणूक परिषद या ठिकाणी साजरी करण्यात आली अत्यंत सुंदरपणे बंदोबस्ताने आमचे सर्व पदाधिकारी शिवा संघटनेचे आमचे मित्र तालुका अध्यक्ष असतील आमचे स्वागत अध्यक्ष सूर्यकांत हानेराव सर्व आमचे जयंतीचे मंडळ सर्व पदाधिकाऱ्यांनी 4 ते 5 दिवसामध्ये ही यंत्रणा घेण्यात आली गावगाव जाऊन भेटी घेतल्या गावगावून तुम्हाला सांगतील आपले महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे काही लोक म्हणायला लागले लोहा तालुक्यामध्ये 2 जयंत्या घ्यायला लागल्या पण सर्वांना मी सांगत असतो 2008 पासून या लोहा मतदारसंघामध्ये शिवा संघटनेच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी होते हे आता निघाले 2-3 वर्षात कोणी मांडवले ठीक आहे चालू द्या अशा महाराष्ट्रभर सध्या मुंबई होते आपण ते काय आपले माळून गेले तिकडे मी सांगतो सर तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी खरोखरच या आमच्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी थोडा अडवायचा प्रयत्न केला पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की भावी आमदार या ठिकाणी 2024 तुम्ही 100% होणार आहे चिंताच करू नये काय लागत लावा तिथे तुमच्या सगळ्या 35 ते 30% मराठा समाज आम्ही आहे तुम्ही काही घाबरायचं काम नाही सर्व बहुजन समाज आहे तुम्ही घाबरायचं गरज नाही तुमचं सर कार्य जसं महात्मा बसवेश्वरांचं कार्य दिवसभर मी सांगितलं तरी पुरत नाही सांगून वाटतं तसं तुमचं कार्य सर महाराष्ट्रभर सांगलं तरी दिवसभर तरी संपतच नाही तुम्ही एवढे सर समाजाकरता सर्व बहुजनाकरता तुम्ही काम केलं हे असं मी 2009 पासून मी पाहतो सर समाजाकरता महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळ तुम्ही शासनाकडे 500 कोटी रुपयाची मागणी केली मागणीच्या प्रमाणात तुम्हाला 100 कोटी रुपये मंजूर या ठिकाणी झाले पण आपल्या समाजाला ह्याचा आनंद घ्यायला पाहिजे हे तुम्ही सांगायला शासनामधून शिवा संघटनेची जयंती शासनाला भाग पडायला हवी सर्व महाराष्ट्रभर भारतामध्ये भारताच्या बाहेर श्रीलंका लंडन या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी पुतळा जाहीर केला बसला तसंच दिल्लीच्या संसद भवनावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसला सांगायचं मी सांगायचं म्हणून मला 2 मिनिटं वेळ केला या ठिकाणी मला सांगा वाटतं सर तुम्ही जे कार्य केलं ते आतापर्यंत कोणी कार्य केले नाही ठीक आहे किती आले होते सर किती आले होत्या काही होता तुमची पकड या ठिकाणी आता आपली शिवाजी शक्ती पार्टी आपला पक्ष महाआघाडी सोबत आहे सर मला वाटतं या मराठवाड्यामध्ये 8 जिल्हा महाआघाडीच्या लागणार नाही 8 भावी खासदार या ठिकाणी बऱ्याच सांगतो आणि तुम्हाला या ठिकाणी महाआघाडी म्हणून आपले शरदचंद्र पवार साहेब आहात उद्धव साहेब आहात पृथ्वीराज चव्हाण साहेब आहात नाना पटोले साहेब आहात या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी खरोखरच आपल्या पक्षाला एक जागा तरी माझ्या मनाने हे सगळे सोडून शिकतात आणि या ठिकाणी तुम्ही भावी आमदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला महात्मा बसवेश्वर जयंतीचं अध्यक्ष केलं या ठिकाणी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे आणि आमचे नेते मनोहर धोंडे साहेबांचे मी आभार मानतो इथं आलेल्या सर्व माता भगिनी गावापासून आलेले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्वांचं मी म्हणतो व्यक्त करतो सर्वांना
थांबतो. जय भीम, जय मराठी.